नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये जय आणि शर्वरीच्या प्रेमाला प्रवासाला सुरुवात होऊन आता दोघेही कसे एकदम भन्नाट आयडियाने एकत्र येतात. आणि मॅक आता त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी कोणती भन्नाट आयडिया करतो आणि शर्वरी त्याला कशी साथ देते. आणि एकट्या जयला आता पुन्हा एकदमच साध्या पद्धतीने शर्वरी कशी आपल्या प्रेमात अडकवते. प्रेक्षकांनो, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. त्या अगोदर जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात अगोदर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या मालिकेचे सगळे अपडेट सगळ्यात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील. आता त्यामध्ये जय, शर्वरी आणि मॅक एका हॉटेलवर जेवायला थांबलेले असतात. आणि लगेच आता वेटरला ऑर्डर देताच इकडे शर्वरी जयला म्हणते की त्या वेटरला तू काय बोललाय ना शायनर, त्याला काही कळलंच नाही. आणि जय हसू लागतो. इकडे आता शर्वरीने मटर सुक्का, मटर रस्सा आणि भाकरी मागवलेली असते. आणि तेवढ्यात आता मॅक तिथे येतो आणि म्हणतो की अगं शेरू, काय काय मागितलं. तर आता शर्वरी त्याला सांगते. तर आता मॅक खुश होतो आणि मॅक म्हणतो, वा तायडे, आज ना एकदमच मस्त जेवायला मिळणार. आणि इकडे आता जयची ऑर्डर येताच शर्वरी ते डिश आता जयच्या समोर ठेवते. आणि जय आता काकडी आणि टोमॅटो खाऊ लागतो. तर तेवढ्यात आता मटर सुक्का आणि मटर रस्स्याची आता डिश तिथे येताच, ती हंडी येताच आता प्रेमाने तो मटर रस्सा आणि मटर सुक्का बघून आता दोघेही खुश होतात. मॅक डोळे झाकत म्हणतो की वा, काय तर्री आहे. आणि तायडे तर आता शरू म्हणते की थांब, मला ना अगोदर हे फोटो मम्माला पाठवू दे. आणि ते फोटो आता सेंड करताच आता दोघेही डिशमध्ये ते भाज्या घेतात आणि प्रेमाने एक घास खातात. तर आता मॅक तर एकदम खुश झालेला असतो. मॅक म्हणतो, आता मी गेलो. आणि इकडे आता तर्रीचा रसा खात इकडे आता शर्वरीसुद्धा खुश होते. मॅक म्हणतो की हे खाऊन ना एखादा आजारी माणूससुद्धा टकाटक होईल. जय ते सगळं बोलणं ऐकत असतो. आणि इकडे आता जयकडे बघत शर्वरी म्हणते, माणसाने ना कसं ठणठणीत असायला हवं आणि माणसाला सगळं पचवता आलं पाहिजे. आणि तेवढ्यात आता शर्वरी म्हणते की शायनर, या लहान मुलांसारखं तो आयुष्यभर असंच खाणार आहे का. आणि दोघेही शर्वरी आणि मॅक आता मटणावरती ताव मारून आता ते मटण रस्सा आणि सुक्का मटणावरती एकदमच फुरके मारून खाऊ लागतात. जय त्यांच्या तोंडाकडे बघू लागतो आणि आता जयच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटते. तर शर्वरी तिरप्या डोळ्याने जयकडे बघते. जय आता त्यांच्या खाण्याकडे लक्ष देत असतो. आणि शर्वरी म्हणते, काय रे शायनर, काकडी चांगली नाही आहे का वाटतं. आणि जयच्या हातून काकडी खाली पडते. तर लगेच आता शर्वरी म्हणते, तू हे टेस्ट करू शकतो बरं का. तर शायनरकडे बघत आता शर्वरी म्हणते, हो. आणि लगेच आता जय म्हणतो, नाही मला नको आहे. आणि तेवढ्या शर्वरी हळू आवाजात मॅकला म्हणते, मॅक अरे एक घास बाजूला काढून ठेव, तो बघतोय. आणि लगेच आता मॅक म्हणतो की सर, आपण एवढ्या लांबवरून आलोय, श्रावणात खाता सुद्धा येणार नाही, तेव्हा मारा की मटणावरती ताव. आणि लगेच आता जय ती काकडीची डिश बाजूला करत म्हणतो, आता तुम्ही एवढा आग्रह करतात तर घेतो. शर्वरी म्हणते, थांब, अरे आम्ही आग्रह न करत, मी तुला मगाशीच म्हटले, तुला जर टेस्ट करायचं असेल तर तू करू शकतो. आणि त्यानंतर आता मॅक इकडे आता जेवण करून तृप्त झालेला असतो. तर इकडे आता त्या मटणावरती आणि सुक्या रश्श्यावरती आता जय ताव मारू लागतो. भराभर फुरके मारत आता जयसुद्धा आता पोटभर त्याला ती टेस्ट आवडलेली असते. आणि गुड असे म्हणत आता कुणाकडेही लक्ष न देता जय फक्त खाण्याचे काम करत असतो. मॅक आता उठून आता हात धुण्यासाठी जातो. तर शर्वरी तिरप्या डोळ्याने जयकडे बघते. जयचे लक्ष फक्त खाण्यात दंग असते. आणि ते बघून पटकन आता मेनू कार्ड घेऊन आता जयला त्या मेनू कार्डने शर्वरी हवा मारू लागते. तर जय शर्वरीकडे बघतो आणि खुश होतो. तर आता जय म्हणतो, त्याची काहीच गरज नाही आहे. तर शेरू म्हणते की काही नाही रे, तू खा, कारण कुणी एवढं मन लावून जेवताना ना बरं वाटतंय. आणि मालकाची थोडी सेवा केली तरी काय वाईट आहे. तर जय खुश होतो आणि खाऊ लागतो. आणि लगेच आता पुन्हा आता मॅक तिथे येतो आणि म्हणतो की तायडे, खरंच ना एकदमच स्वीट होतं जेवण. तर आता शर्वरी म्हणते की मला कधी ना काही लोकांची मज्जा वाटते. तर मॅक म्हणतो, का गं. तर इकडे आता बोट चाटून जय आता ते सगळं खाऊ लागतो. तर शर्वरी म्हणते की काही लोक म्हणतात हेल्दी खायचं फक्त, आणि इकडे आता दुसरं दिलं की आपल्यासारखेच बोट चाटू खातात. आणि लगेच आता जय म्हणतो, मॅकने आग्रह केला म्हणून खातोय. आणि लगेच आता मॅककडे बघत आता जय म्हणतो, वाढ मग थोडं. तर शर्वरी असू लागते. आणि इकडे आता
ही घाईघाईने आता तिच्या घरी येते आणि कॉटवरती बसते तर पमा कपडे काढत असते आणि आता अनुला सगळं आठवतं. तो मुलगा आपल्याला त्याने कसा दम दिला आणि आपण त्याच्या कशी कानाखाली मारली, तो आपल्या पाठीमागे कसा लागला, हे सगळं अनुला आठवतं. आणि लगेच आता पमा म्हणते की अगं अनु कधी आलीस तू आणि अशी का बसलीस आणि बोल काय झालं. तर घाबरतच आता अनु ही पमाला मिठी मारते आणि आता लगेच आता पमा म्हणते बोल बोल काय झालं. तर आता अनु भानावर येते आणि अनु म्हणते की ते ना काव्याबरोबर माझं भांडण झालं आणि अनु आता खोटं बोलते. आणि इकडे आता जय मॅक आणि शर्वरी पुन्हा आता गाडीमधून जाऊ लागतात. तर मॅक झोपी जाऊ लागतो, डुकल्या मारू लागतो. जय मॅकला पाठीमागे बसवतो आणि शर्वरीला पुढे. पण आता मॅक आणि शर्वरी दोघेही डुकल्या मारून झोपू लागतात. तर जोराने आता जय हा म्युझिक चालू करतो आणि टणकन दोघांची झोप उडते. आणि लगेच आता शर्वरी म्हणते की काय रे शायनर झोप उडवली. जय म्हणतो मी काय ड्रायव्हर आहे का, तुम्ही दोघं झोपलात. आणि शर्वरी म्हणते काय गाणं लावलंय. जय म्हणतो की जगातलं सर्वात फेमस गाणं आहे हे. आणि शर्वरी म्हणते की अरे काय गाणं लावलं, एकदमच ना असं खुश व्हायला पाहिजे, मन प्रसन्न व्हायला पाहिजे त्या, आणि त्यासाठी सूर माहीत पाहिजे. शर्वरी म्हणते तू जे गाणं लावलं होतंस ते आमच्या डोक्यावरून जात होतं. आणि त्यानंतर इकडे आता शर्वरी म्हणते की मॅक लाव रे आपलं गाणं. आणि लगेच आता मॅक मराठमोळं गाणं लावून शर्वरी आणि मॅक डान्स करू लागतात. जय आता गाडी चालवत असतो तर तेवढ्यात आता गाडी एका नदीच्या पुलावर येते आणि त्या नदीला बघून आता शर्वरी म्हणते ए मॅक बघ नदी आणि थांब गाडी थांबवा, मला फोटो काढायचीत. आणि जय लगेच आता साईडला गाडी घेतो आणि लगेच आता गाडीतून उतरत आता मॅक आणि शर्वरी पळतच नदीच्या काठावर येतात. आणि डोक्याला हात लावत आता शर्वरी म्हणते की मॅक बघितलं का किती सुंदर दृश्य आहे आणि किती सुंदर नदी वाहते. आणि शर्वरी आता दोन्ही हात बाजूला करते तर मॅक शर्वरीचा फोटो काढू लागतो. तर शर्वरी म्हणते मॅक तू सुद्धा ये ना. आणि शर्वरी आता तो फोटो काढण्याचा मोबाईल जयकडे देत म्हणते की शायनर तू आमचा फोटो काढणार. तर जय म्हणतो मी काय तुम्हाला फोटोग्राफर वाटलो का. आणि लगेच आता शर्वरी म्हणते की थांब आपण सेल्फी काढूयात. आणि शर्वरी म्हणते की मॅक तुला नाही सेल्फी काढता येत. आणि शर्वरी आता मॅकचा आणि तिचा सेल्फी काढते. तर आता जय म्हणतो की द्या इकडे मी काढतो. आणि इकडे आता दोघांचेही जय फोटो काढताच आता इकडे 2-3 पोज घेता क्षणी शर्वरी म्हणते अरे शायनर तू सुद्धा ये ना. तर मॅक म्हणतो की या ना सर. आणि जयसुद्धा येताच आता मॅक सेल्फी काढू लागतो. आणि मॅक म्हणतो की सर जरा हसा ना. आणि शर्वरी म्हणते की मॅक अरे हसता तरी यायला पाहिजे. आणि लगेच आता इकडे जय हा दगडावरती हात ठेवून आता पोजमध्ये उभा राहतो. तर शर्वरी आता तशीच उभा राहते. मॅक म्हणतो की तायडी जरा हस ना. तर शर्वरी म्हणते की मी सरांची पोज केली. तर जय आणि शर्वरी दोघेही मनमोकळेपणाने हसतात आणि मॅक फोटो काढतो. आणि त्यानंतर आता जय पाठीमागे जाताच आता शर्वरी एकटक नजरेने त्या नदीच्या पाण्याकडे बघत त्यामध्ये हरवून जाते. तर जय आता एकटक नजरेने शर्वरीकडे बघू लागतो. आणि लगेच आता हरवलेल्या शर्वरीचा जय आता पटकन त्याच्या मोबाईलमध्ये फोटो काढतो. आणि जय शर्वरीकडे बघत खुश होतो. आणि इकडे आता मॅक हा पाण्यावरती दगड मारू लागतो. तर ते बघून शर्वरी म्हणते मॅक मला सुद्धा करायचे आणि मला सुद्धा दगड हवा आहे. आणि शर्वरी म्हणते की आता बघ तुझ्या गावच्या घरी कसे दगडाला पाठवते. आणि त्यानंतर आता शर्वरी ही एक दगड पाण्यावरती मारू लागते आणि त्याचे तवंग उडू लागतात. आणि खूप तवंग उडून आता पुढे जाऊ लागतात. आता शर्वरी मनमोकळेपणाने उड्या मारत नाचू लागते आणि हसू लागते. तर पाठीमागून जय मनमोकळेपणाने हसणाऱ्या आणि उड्या मारून डान्स करणाऱ्या त्या शर्वरीचा आता भन्नाट फोटोशूट करतो. आणि त्यानंतर आता शर्वरी आणि जय पुन्हा आता दुसऱ्या पॉईंटवर जातात. तर आता पुन्हा त्या पॉईंटवर आता टी-शर्ट आणि कॅप घालून आता शर्वरी फोटोशूट करू लागते. आणि त्याच नदीच्या काठावरती आता फोटोशूट करत असताना आता उंच टेकडीवर गेलेली शर्वरी आता इकडे फोटोशूट करत असताना तिचा तोल जातो आणि शर्वरी पडू लागते. तर त्याच वेळेस जय शर्वरीचा हात धरतो आणि लगेच आता शर्वरी म्हणते की शायनर सोडू नको. तर लगेच आता जय म्हणतो की हा हात सोडण्यासाठी धरला नाही आणि कायमचा धरलाय. तर ते ऐकताच आता शर्वरी जयकडे बघते आणि एकाच वाक्याने जयने शर्वरीवरचे असलेले प्रेम दाखवून दिलेले असते. घडलेल्या भयानक घटनेत शर्वरीचा जीव वाचवून जयने एकाच वाक्याने दाखवलेले असते ते शर्वरीवरचे अफाट प्रेम आणि शर्वरीला दिलेली असते प्रेमाची कबुली. आणि त्या क्षणी जय आपल्या प्रेमात पडला हे शर्वरीच्या लक्षात येताच उडालेला असतो तो सगळ्यात मोठा धमाका. तर कसे वाटले शर्वरी आणि तिचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.